फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुपाली आणि तुमच्यासोबत आज माझा संडेचा दिवस जो खूप सारा स्पेशल तर नाही म्हणता येणार, पण खूप सिंपल आणि सटल दिवस होता, जो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. प्रत्येकाची सकाळ अशी राहते का? जरा मला कमेंटमध्ये सांगा की सकाळी उठून येणं जो रात्रीचा भांड्यांचा पसारा असतो तो असंच प्लॅटफॉर्मवर राहतो. आधी उठून ते काम असतं की आधी हा पूर्ण भांडे येत नाही, सगळे ट्रॉल्यांमध्ये गेले पाहिजे, तेव्हा बाकीचं काम सुचतं. कारण मला तर असंच होतं. आणि त्याच्यानंतर मी नाश्ता बनवला, पोहे बनवले आणि सगळ्यांना मी पोहे सर्व केले. नंतर मीही खाऊन घेतले. डे असो नाही तर दुसरं कोणते पण डेज असो, पण आपलं स्वतःचं काम काही राहतं आहे का? मग ते तर जे फिक्स कामं राहतात ते तर करूनच घ्यावं लागतं. आणि आज संडे होता म्हणून विरांश पण घरी होता आणि मी काही काम करत असताना माझा अथांग विरांश माझ्या आजूबाजूला असतात. नसल असं कधी होतच नाही, त्या आजूबाजूला दोघंजणं फिरतच राहतात, त्यांना सांभाळून कामं करावं लागतात. रांगोळी काढल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. ये तूने क्या कहा बेलिया, ये तूने क्या कहा, मैंने किया तेरा इंतजार, इतना करो ना मुझे प्यार, इतना करो ना मुझे प्यार. तर जरा वेगळं वाटलं असेल ऐकणाऱ्यांना, पण खरं सांगू ना, मला गाणं म्हणायला खूप आवडतं. आणि मी स्वयंपाक करताना किंवा मी एकटी असल्याने तेव्हा मी गाणं गुणगुणत राहते. त्याची छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवली. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी आज जरासं म्हटलं चल हे प्लांट्स जे मी काल कट करून ठेवले होते त्यातलं पाणी चेंज करावं. कारण पाणी चेंज करत राहिलं ना, आपल्या डोळ्यांना पण ते प्लांट्स जरा बरे वाटतात आणि प्लांट्सला पण जरा फ्रेश वाटतं ना. म्हणून मग मी ते प्लांट्स ग्रो होण्यामागचं हेच एक सुंदर कारण आहे माझं, की मी पाणी त्याचं रेग्युलर चेंज करत असते. आता मी प्लांटिंगमध्ये इतकी काही प्रो नाही आहे, पण मी छोटासा आता प्रयत्न करते माझा प्लांटिंगचा, की मला थोडंसं वेळ लागलं आहे प्लांटिंगचा आणि आय होप की हे मी कंटिन्यू ठेवेन. मग सगळं जेवणं वगैरे झाली, मग म्हटलं चला थोडंसं आहे ना एक्स्ट्राचे कामं करून घेऊ. जसं ही बॉटल मला फिलअप करायची होती, ज्यात मी लिक्विड डिशवॉशर टाकत होते. नंतर मला रांगोळी भरायची होती. म्हटलं चला थोडेसे कामं आहेत ते एक्स्ट्राचे करून घेऊ, कारण अथांग पण झोपलेला होता. आणि अथांग जेव्हा झोपतो ना तेव्हाच मला वरची कामं करायला भेटतात. मग म्हटलं चल थोडंसं एक माझं आज पार्सल येणार होतं, तर त्याच्यासाठी जागा रिकामी करून घेऊ. ही मी कुंडी आहे ना माझ्या विंडोमध्ये ठेवली होती. खरं सांगून खूप खराब दिसत होती, पण त्याच्यामध्ये प्लांट होता ना म्हणून मग मी ती ठेवली होती. पण माझ्याकडून त्याची काही म्हणजे जास्त काळजी घेता नाही आली मला. त्या प्लांट्स इथे पूर्ण सुकून गेलं होतं. आणि मी असं ठरवलं आहे की मी आता आहे ना, मला जे पार्सल येणार आहे, जे ह्या कुंड्या याची लिंक लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याची लिंक देऊन टाकाल. आणि ही कुंडी विंडोमध्ये ठेवली, जरा अट्रॅक्टिव्ह पण वाटेल आणि जरा माझं पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे मी पण नाही का जरा स्वतः जातीने लक्ष देईल त्याच्यामध्ये, मला असं वाटतं. म्हणून मग मी ही आहे ना कुंडी मस्त यात माती वगैरे भरून आणि यात मनी प्लांटच लावणार आहे, मी काही दुसरं प्लांट नाही लावणार. पण मग जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तरी मी ही कुंडी मागवली, कारण तो डबा होता ना तो खरंच खूप खराब दिसत होता आणि मला तर स्पेशली आवडत नव्हता. पण विरांच्या पप्पांना ग्रीनरी खूप आवडते म्हणून त्यांचं झालं होतं की राहू दे कशाला काढते. पण खरं सांगून ते पूर्ण सुकत चाललं होतं, म्हणून मग म्हटलं चल हीच खरी वेळ आहे का ती परत ग्रो करायची. आणि संध्याकाळी विरांच्या पप्पांना म्हणजे मला दुपारीच त्यांना नॉनव्हेज खायचं होतं. दुपारीच काही मटण आणत होते, पण मीच त्यांना बोलत माझा सगळा स्वयंपाक झाला, मी काय तुम्हाला आणून देणार नाही. आणि संध्याकाळी मला आवडतं त्यांनी चिकन आणलं आहे का काय, पण त्यांना चिकन आवडतं, चिकन मला आवडतं आणि मटण त्यांना आवडतं. आणि त्यांनी मटण आणलं तर तेच आमच्या दोघांचं जरासं बोलाविली चालू आहे. आणि नंतर मग त्यांनीच मला वॉश वगैरे करून दिलं, कारण माझ्या हाताला लागले ते अजून काही बरं व्यवस्थित झालं नाही, म्हणून मग त्यांनीच मला वॉश बिश करून दिलं. मग मी त्याच्यासोबत आहे ना आज मटणासोबत आज तांदळाचे धिरडे करणार आहे. तुम्ही जर खाल्ले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर नसेल खाल्ले अजूनपर्यंत तर एकदा ट्राय करा, खरंच खूप छान लागतात. आणि असे विरांचे पप्पा म्हणतात की तू ही जी मटणाची भाजी बनवते ना ती वर्ल्ड क्लास बनवते, खरंच छान बनवते असं. मला तर काही माहीत नाही, कारण मला असं माझ्या हातचं तर मला नाही माहीत, मला दुसऱ्यांच्या हातचं खायला आवडतं. दुसऱ्यांच्या हातचं म्हणजे अजूनपर्यंत मी फक्त माझ्या मम्मीच्या आणि माझ्या वहिनीच्या त्यांच्या हातचं खाल्लेलं मी अजूनपर्यंत दुसरं कोणाच्या हातचं खाल्लेलं नाही. पण तरीसुद्धा हे म्हणतात की तू छान बनवते असं. आणि हा बेज खरंच तुम्ही कधी खाल्ला नसेल तर करून बघा, खूप छान लागतो. आमच्याकडे तर स्पेशली हे आहे ना माझ्या मम्मीकडे संक्रांतीच्या करेलाच करता हे, पण मग आम्ही तर काही साजरी करत नाही कर वगैरे, म्हणून मग म्हटलं चला असं ह्या निमित्ताने तरी खाणं होईल.
आणि विरांचे पप्पा तर हे पहिल्यांदाच ट्राय करत आहे. पहिल्यांदा म्हणजे जसं आमचं लग्न झाल्यापासून ते खाता, याच्या आधी त्यांनी कधी खाल्लंही नव्हतं आणि ते बोलायचे की नाही चांगलं नाही लागणं, चांगलं नाही. पण आता जसे खाता ना तसं त्यांना तेही आवडायला लागले. तर असेच मी धिरडे सगळे बनवून घेतले. आणि खरं सांगू ना, मी काही स्वयंपाक वगैरे करत असते, नाथांग आणि विरांश माझ्या असं आजूबाजूला, तर मला खरंच खूप आनंद होतो. कारण एक आई म्हणून आहे ना, ही फिलिंग खूप छान आहे की जेव्हा आपण स्वयंपाक करतो आहे ना, तेव्हा आपले मुलं असे चवचवाने मस्त आनंदाने खाता किंवा आपल्या आजूबाजूला असे धिंगाणा करताना म्हणजे थोडाफार राग येतोच की ते असे त्रास देतात तेव्हा. पण खरं सांगू ना, ही फिलिंग आहे ना जगातली सगळ्यात सुंदर फिलिंग आहे. आणि हे मी ते तर स्वतः त्यांचं बालपण तर जगतातच, पण मी सुद्धा त्यांचं बालपण म्हणजे एकदम असं आठवणी खूप साठवून ठेवते की जेव्हा जेव्हा माझे मुलं माझ्यापासून मोठं झाल्यावर जरा लांब जातील तेव्हा ही आठवणी माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाच्या असणार आहेत. तर हे अशा पद्धतीने मी मटण करते. आणि मला नाही माहिती की मी किती चांगलं करते, पण मग हे म्हणतात की चांगलं करते. आणि हे बघून तुम्ही विचार करू शकता की खरंच म्हणजे तुम्ही गेस करा फक्त की हे चांगलं झालं असेल की नाही. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने काळं मटण करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला माहिती आहे की मला अजूनपर्यंत व्लॉगिंगची एवढी काही सवय नाही आहे, पण तरी पण मी ट्राय करते की तुमच्यासाठी अल्टरनेटिव्ह डेजला तरी मी व्लॉग आणल. आणि कॅमेरा अँगल हे ते मला अजूनपर्यंत काहीच याची आयडिया नाही, पण तरीसुद्धा मी चांगलं करायचं ट्राय करते. आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, जर तुम्हाला असे चॅनल जर म्हणजे माझ्यामध्ये जर तुम्हाला हळूहळू ग्रोथ बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.